नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सर्वजण जेवण झाल्यानंतर एकत्र येतात आणि आता एकमेकांना जे काही न सांगता गिफ्ट द्यायचं असतं तेव्हा आता त्याला जे काही सिक्रेट सेंटा म्हटलं जातं. तर आता अक्षय मुद्दाम विचारतो की सिक्रेट सेंटा म्हणजे नक्की काय आहे. तेव्हा आता साई म्हणतो की अक्षय तुला माहिती नाही. तर अक्षय म्हणतो की जर मला माहिती असतं तर मी सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आलो असतो. त्यावर तर रमा विचारते की तुम्ही गिफ्ट आणलं ना, नाही ना, त्यामुळे मग आता शांत बसा. बाकीच्यांनी एकमेकांसाठी गिफ्ट आणलेलं आहे तर ते त्यांना देऊन द्या, म्हणून तुम्ही आता शांतच राहा. साई म्हणतो की हो अक्षय, तुला तर कळालेच असेल. तेव्हा साई आता सर्वांना म्हणतो की चला तर आता सुरुवात करूयात आणि चला गिफ्ट वाटायला सुरुवात करूयात. तेव्हा आता लगेच सर्वजण गिफ्ट वाटायला सुरुवात करतात. तर पहिलं जे काही गिफ्ट असतं तर ते अक्षयच्या नावाने निघतं, अक्षय सर म्हणून यांना. तेव्हा आता अक्षयच्या शेजारी ज्या बसलेल्या मॅडम आहेत त्या तर खूपच खुश होतात आणि म्हणतात की वा वा, खरंच क्या बात आहे. तेव्हा आता सगळ्यांजण टाळ्या वाजवतात, अक्षयचं कौतुक करत असतात. आता अक्षय खुश होऊन ते गिफ्ट स्वीकारतो आणि म्हणतो की ज्याने कोणी हा गिफ्ट दिलेलं आहे त्याला किंवा तिला थँक्यू. तेव्हा आता मरामाही फक्त हसत असते. आता अक्षयला नेमकं गिफ्ट कोणी दिलं असेल ते अजूनपर्यंत काही माहिती नसते. त्यानंतर आता जे काही दुसरं गिफ्ट असतं तर ते सुद्धा अक्षयच्याच नावाने निघते आणि आता अक्षय सर नाव घेतल्यानंतर आता रमा तर आश्चर्याने पाहतच असते. आता साई सुद्धा म्हणतो की अरे वा. तर आता सगळेजण अगदी आश्चर्यचकित होतात आणि अक्षयकडे बघत असतात आणि टाळ्या वाजवत असतात. आता मॅडम लगेच म्हणतात की हँडसम अक्षय सर. दुसऱ्या मॅडम म्हणतात की काय अक्षय सर, मज्जा बाबा तुमची, खरंच एकामागून एक गिफ्ट मिळत आहे. तर त्यावर तर साई म्हणतो की हो ना अक्षय देवधर, अहो तुम्ही खरंच खूप इतके हँडसम दिसतात ना, त्यामुळे आता तुम्हाला जे गिफ्ट आहे ते तुम्हालाच देणार सर्वजण. तेव्हा आता नंतरचं आता पिओन आहे तर ते तिसरं गिफ्टचं नाव वाचतो आणि त्यानंतर आता जे काही पुढचं गिफ्ट निघलेलं असतं तर ते सपना टीचर हिच्या नावाने. तेव्हा आता रमा मनात म्हणत असते की खरंच आता ह्या सगळ्या बायका मात्र अक्षयला गिफ्ट देत आहे हे माझ्या लक्षात तर आले. त्यानंतर आता जे काही आता तिसऱ्यांदा गिफ्ट निघलं जातं तर ते सुद्धा अक्षयच्याच नावाने असते आणि आता पिओन अगोदरच टाळ्या वाजवतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे माझ्याच नावाने. अक्षय तर अगदी खुश होतो आणि खुश होत थँक्यू म्हणत ते सगळे काही गिफ्ट तो स्वीकारतो. त्यानंतर आता अक्षयच्या शेजारी बसलेल्या मॅडम मधू मॅडम यांच्या नावाने आता ते पुढचं गिफ्ट निघते. त्या मॅडम आता त्यांचं गिफ्ट स्वीकारतात. त्यानंतर आता जे काही पाचवं गिफ्ट आहे तर ते मात्र अक्षयच्याच नावाने निघते. आता सगळेजण आणखीनच आनंदाने टाळ्या वाजवतात आणि अक्षय तर खूपच खुश होत उड्याच मारतो आणि रमाकडे बघत तो आता थँक्यू करत ते गिफ्ट स्वीकारतो. त्यानंतर आता ते 6वं गिफ्ट आहे तर ते हरी सरांच्या नावाने निघते. हरी सर त्यांचं आता खुश होत गिफ्ट स्वीकारतात. टाळ्यांचा गडगडाट सुरूच असतो, सगळेजण अगदी खुश होत टाळ्या वाजवत असतात आणि आता जे काही 6वं गिफ्ट आहे तर ते सुद्धा अक्षयच्याच नावाने निघते. अक्षय आता खुश होत गिफ्ट स्वीकारतो आणि अगदी आनंदाने उड्याच मारत असतो आणि तेवढ्यात मात्र आता पिओन म्हणतो की चला पुढचं गिफ्ट कुणाचं आहे ओळखा, लवकर ओळखा बरं. म्हणून तो सगळ्यांना ओळखण्यासाठी सांगतो आणि त्यानंतर आता पिओन आता मॅडमचं नाव घेतो. शलाका मॅडम यांच्या नावाने ते गिफ्ट निघलेलं असते. तेव्हा आता सगळेजण खूपच खुश असतात आणि आनंदाने टाळ्या वाजवत आपले गिफ्ट प्रत्येकजण स्वीकारत असतो आणि सगळ्यात जास्त अक्षयला आता गिफ्ट मिळालेले असतात आणि पुन्हा एकदा आता अक्षय सरांच्या नावानेच आता गिफ्ट निघलं जाते. अक्षयला बरेचसे काही आता 7 किंवा 8 हे असे गिफ्ट मिळाले असतात. आता अक्षय सगळे काही गिफ्ट अगदी आपल्या मांडीवर घेतो आणि बसलेला असतो. रमा मात्र आता त्याच्याकडे बघतच असते आणि खुश होत हसत असते. आता विक्रांत सरांच्या नावाने आता जे गिफ्ट आहे तर ते निघले जाते. विक्रांत सर आपलं गिफ्ट स्वीकारतात. रमा आणि अक्षय आता एकमेकांकडे बघत असतात आणि आता सगळ्यात शेवटचं जे गिफ्ट आहे तर ते निघलेलं असतं रमाचं, कारण ते अक्षयने दिलेले असते आरके मॅडम यांच्या नावाने. तेव्हा आता सगळेजण खूपच खुश होतात आणि टाळ्या वाजवतात. रमासुद्धा आता खुश होते. तेव्हा आता रमा म्हणते की गिफ्टसाठी थँक्यू आणि आता शेवटचं लास्ट गिफ्ट आहे तर पिओन त्यांचं नाव घेतो. साई सर यांच्या नावाने निघले जाते. त्यावर आता अक्षय मुद्दाम साईकडे बघत आता आणि रमाकडे बघत म्हणतो की काहीतरी मिळालं, बरं झालं, म्हणजे साईला एकतरी गिफ्ट मिळाले. तेव्हा आता साई लगेच आता त्या गिफ्ट जे काही ज्याने कोणी दिलेलं आहे तर त्याचे आभार मानतो की खरंच मनापासून आभार.
कारण मला असे सरप्राईजेस आहे तर ते खूप खूप आवडतात. त्यानंतर आता पिओन म्हणतात की चला तर आता अशा प्रकारे जो काही सिक्रेट सेंटाचा कार्यक्रम आहे तर तो संपलेला आहे. प्रत्येकाला गिफ्ट मिळालेले असते, प्रत्येक जण खुश असतो आणि हा कार्यक्रम आनंदाने पार पाडतो आणि सगळ्यांना मात्र आता मेरी ख्रिसमसच्या अगदी शुभेच्छा दिल्या जातात. तेव्हा आता सगळेजण आता आपापल्या घरी आपापलं गिफ्ट घेऊन म्हणजे जायला निघतात. साई आता रमाला म्हणतो की चल मी गाडी काढतो. तेव्हा आता अक्षय मात्र सगळे काही गिफ्ट अगदी उचलून घेत असतो आणि आता रमाकडे बघत तो म्हणतो की अरे बापरे केवढं प्रेम माझ्यावर. तेव्हा आता अरे बापरे पडलं म्हणून अक्षयला गिफ्ट घेता येत नसते, एक झालं की एक खाली पडत असते. तेव्हा आता रमा म्हणते की हे सगळं घरी घेऊन जाण्यापेक्षा अगोदर बघा इथे काय आहे ते, नाहीतर घरी गेल्यानंतर कळेल की रिकामे बॉक्सेस आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही नाही, कारण इतके जड बॉक्सेस आहे, आतमध्ये आहे काहीतरी, मला कळते ना, माझ्या फ्रेंड्स आणि फॅन्सने दिलेली ती गिफ्ट आहे, त्यामुळे काहीतरी चांगलंच गिफ्ट असणार. मी तर माझं गिफ्ट घरी जाऊन उघडेलच, पण तुम्ही तुमचं गिफ्ट बघा की काय आहे ते. साईने तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, उघडा ना उघडा ना उघडा. तेव्हा आता रमा म्हणते की त्याची गरज नाही, कारण माझ्या होणाऱ्या नवऱ्याने ते गिफ्ट मला दिलेलं आहे, त्यामुळे मी माझं गिफ्ट बघेलच. तेव्हा आता अक्षय तिची गंमत करतो आणि म्हणतो की हे असं आहे का. तेव्हा रमा म्हणते की तसंही मला असं दिखावा वगैरे नाही आवडत, अगदी साधेपणा आवडतो. तेव्हा आता अक्षय विचारतो की काय हो तुम्ही काय दिलं त्यांना, सांगा ना, अहो काय दिलं तुम्ही त्यांना गिफ्ट, आरके मॅडम सांगा. आणि तेवढ्यात आता त्या सगळ्या जणी काही ज्या मॅडम आहे, शलाका मॅडम आणि ह्या कांचन वगैरे मॅडम सगळ्याजणी आता अक्षयजवळ येतात. अक्षयला गिफ्ट काही घेता येत नसते. तेव्हा आता अक्षयला त्या म्हणत असतात की थांबा सर, तुम्ही कशाला इतकी स्वतःला त्रास करून घेतात, आम्ही मदत करतो तुम्हाला, आमच्याकडे देत ते गिफ्ट आम्ही घेतो. तेव्हा आता रमा ही बघते, अक्षय तिच्याकडे बघत असतो, तर रमा म्हणते की हो हो करा करा, त्यांना मदत करा बरं. तेव्हा आता अक्षय मात्र जे काही एक गिफ्ट आहे तर शलाका मॅडमला देतो. आता सगळेजण अगदी खुश होतात. शलाका मॅडम म्हणते की अरे अरे खरंच थँक्यू सो मच सर. तेव्हा रमा मात्र रागाने बघत असते. अक्षय हेच म्हणत असतो की खरंच किती गिफ्ट्स मला मिळालेले आहे, केवढं प्रेम ते माझ्यावर, थँक्यू थँक्यू करत असतो. रमाला आता रागच येत असतो. आता मात्र अक्षय म्हणतो की कसं आहे की मी बाईकवर आलो आणि आता हे सगळे काही गिफ्ट मी बाईकवर नाही नेऊ शकत, आणि एकतर मला आता रिक्षाने जावं लागेल आणि इतके छान कपडे मी घातलेले आहे आणि रिक्षाने कसं जाणार बरं. आणि मॅडम तुम्ही गाडी आणलेली आहे का म्हणून तो शलाका मॅडमला विचारतो. तर शलाका मॅडम म्हणतात की हो मी गाडी तर आणलेली आहे, मी सोडते ना तुम्हाला घरी, आणि इट्स ओके मला सुद्धा धरून द्या. म्हणून आता अक्षय त्या सगळ्या मॅडम सोबत बाहेर जातो. मॅडमचा अगदी अक्षयच्या शेजारी अगदी घोळका सुरू झालेला असतो. सगळेजण अक्षयला विचारत असतात अक्षय सर, आणि रमाला मात्र आता काही हे बघवत नसते. अक्षय मुद्दाम रमाच्या समोर त्यांच्याशी गोड गोड गप्पा करत असतो. आता ते सगळेजण बाहेर गेल्यानंतर रमा स्वतःला म्हणते की लुक काय चेंज केला आणि स्वतःला मात्र हिरो समजायला लागले. थोड्या जवळच्या आहेत का ह्या सगळ्या जणी त्यांच्या गाडीतून घरी जायला. तेव्हा अक्षय आता सगळ्या मॅडमला घेऊन घरी येतो. अक्षय म्हणतो की या ना या, पहिल्यांदा तुम्ही सगळेजणी माझ्या घरी आलात, या बरं. आता मात्र त्या घरी आल्यानंतर अक्षयने त्यांच्यासाठी येताना साड्या घेतलेल्या असतात आणि अक्षय आता खुश असतो. तेव्हा आता शलाका मॅडम म्हणतात की सर आपली शॉपिंग खरंच खूप छान झाली आणि तुम्ही आमच्यासाठी इतक्या सुंदर साड्या घेतल्यात, आम्ही त्या साड्या नेसल्या सुद्धा. अहो सर आम्ही तुमच्यासाठी काय घेतलं हे तुम्ही बघितलं सुद्धा नाही, बघा ना सर. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की अहो मॅडम हे बघा, कशाला बघायचं बरं, इतक्या प्रेमाने तुम्ही सगळ्यांनी मला गिफ्ट दिलं, मी बघेल ना नंतर. तेव्हा आता त्या दुसऱ्या मॅडम म्हणतात की अहो सर बघा ना. मला का मॅडम खूप आग्रह करत असतात की इतक्या प्रेमाने घेतलेला आहे, प्लीज सर बघा हो ते गिफ्ट उघडून बघा. अक्षय म्हणतो की थँक्यू सो मच, बघतो ना मी नंतर, नक्की बघतो. तेव्हा आता त्या सगळ्याजणी म्हणतात की आत्ताच बघा, आत्ताच ते काही गिफ्ट आहे ते उघडून बघा. त्यावर आता अक्षय म्हणतो की अरे बापरे किती गिफ्ट देणार आहात बरं. आता शलाका मॅडमने फोटो फ्रेम दिलेली असते, त्यात अक्षयचा फोटो असतो आणि त्याखाली आता त्या पानामध्ये मॅडमचा सुद्धा फोटो असतो. अक्षय म्हणतो की वाव, हा गिफ्ट तुम्ही दिलेला आहे का, त्यात तुमचा सुद्धा फोटो आहे. तर आता शलाका मॅडम म्हणतात की हो हो अक्षय सर आवडले ना तुम्हाला गिफ्ट. अक्षय म्हणतो की हो हो छान आहे. तर दुसऱ्या मॅडम म्हणतात की अहो मालती मॅडम की सर माझं सुद्धा गिफ्ट बघा ना, आणि त्या अक्षयला त्यांचं जो कोणतं गिफ्ट आहे तर ते हातात देतात. अक्षय विचारतो की फोटो फ्रेम आहे की काही वेगळं आहे. मालती मॅडम म्हणतात की सर अहो उघडून तर बघा, वेगळं आहे. तेव्हा मात्र आता त्यात ग्रीटिंग कार्ड आणि गुलाबाचं फुलं असतं. तर आता अक्षय म्हणतो की लवली, खरंच खूपच छान, आणि ते गुलाबाचं फुलं आता अगदी बनवलेलं असतं. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की खरंच खूपच छान, नाईस. मालती मॅडम म्हणतात की सर अगदी मी माझ्या हाताने हे सर्व बनवलेलं आहे खास तुमच्यासाठी. तेव्हा आता फेवरेट त्याचं जे चॉकलेट आहे तर त्याचं सुद्धा गिफ्ट मस्त आता दिलेलं जातं. तेव्हा आता बायका अगदी
कौतुकच करत असतात ह्या मॅडम. आणि आता जे काही स्पेशल असं गिफ्ट आहे सगळ्यांचे मिळते, मात्र ते अक्षयला सांगतात हे तर खास गिफ्ट आहे सर तुमच्यासाठी बघा. अक्षय म्हणतो आणखीन पण. तेव्हा आता अक्षय ते गिफ्ट उचकतो आणि अक्षयसाठी मस्त त्यांनी अगदी ड्रेस आणलेला असतो आणि आता त्या म्हणतात की घालून दाखवायचा. अक्षय म्हणतो की खूपच छान आहे, मी नंतर घालेल. तेव्हा मॅडम ऐकायला तयार नसतात. मॅडम म्हणतात की सर काही झाले तरी आता हा गिफ्ट आहे ना ते आम्हाला घालूनच दाखवा. तेव्हा आता त्यांनी मस्त जर्किंग त्यांना दिलेली असते. आता अक्षय ती जर्किंग घालतो आणि आता त्या मॅडम सगळ्याजणी म्हणतात की सर अहो पाचगणीच्या थंडीमध्ये ना इतकी मस्त उबदार आहे ना, अगदी छान अशी, त्यामुळे तुम्हाला खरंच थंडीपासून तुमचं संरक्षण होईल आणि तुम्हाला खरंच खूप आवडेल. म्हणून आता अक्षय म्हणतो की हो का, खूपच छान खूपच छान. म्हणून प्रत्येक जणीचा आता तो आभार मानत असतो, कौतुक करत असतो आणि सॉलिड आहे असे खुश होत म्हणत असतो. तेव्हा आता मालती मॅडम म्हणतात की अहो सर एक मिनिट, आता मी सेल्फी घेते, आपण सेल्फी घेऊयात. म्हणून आता त्यांच्यासोबत अक्षय मस्त सेल्फी वगैरे काढत असतो आणि आता अगदी मस्त सेल्फी वगैरे काढत असताना मात्र आता अक्षय खूपच खुश असतो आणि त्या मॅडम बरोबर एन्जॉय तो करत असतो. आणि मित्रांनो हे मात्र रमाचं स्वप्न असतं, कारण तिला आता स्वप्न पडलेलं असतं की त्या बायका अक्षयला अगदी म्हणजे त्या भोवतीच अवतीभोवतीच असतील. आणि सारखा विचार केल्यामुळे आणि दिवसभर आता हेच बघितल्यामुळे रमाला मात्र आता स्वप्न पडतं. रमा म्हणते की अक्षय जोरात उठते आणि अक्षय असं म्हणते. आता रमा ही तिला ते स्वप्न आहे कळते आणि लगेच थोडी शांत होते आणि आता स्वतःलाच म्हणते की मी असे स्वप्न का बघत असेल आणि रमा हे सर्व चुकीचं आहे, तू चुकीचा विचार करत आहे, म्हणून ती स्वतःला असं सुद्धा म्हणत असते. आणि तेवढ्यात तिथे साई येतो. साई लगेच आता रमाला विचारतो की काय झालं, तुम्ही अजून रेडी नाही झालात का, आपल्याला डिनर डेटसाठी जायचं होतं ना. आणि तेवढ्यात रमा डोक्याला हात लावते. तेव्हा आता रमा म्हणते की साई अहो मला जरा बरं वाटत नाही. तेव्हा आता साई म्हणतो की काही हरकत नाही, तुम्ही जरा आराम करा, मग आपण नंतर जाऊयात. तेव्हा आता काही नाही, आता आपण जाऊयात, मी रेडी होते असे रमा पुन्हा म्हणते. साई आता पुन्हा विचारतो की काय नक्की का. तेव्हा आता रमा म्हणते की हो साई मी रेडी होते. तर साई म्हणतो की ठीक आहे, मी तुमची खाली वाट बघतोय. तेव्हा आता जे काही गिफ्ट आता अक्षयने रमाला दिलेलं आहे परंतु रमाला ती माहिती नसतं, म्हणून रमा आता त्या गिफ्टकडे बघते आणि हे गिफ्ट नक्की काय असेल असा विचार करते. तेव्हा मात्र आता लगेच रमा ही आता स्वतःला त्या गिफ्टकडे बघत म्हणते की मिस्टर देवधर फॅन्स फक्त तुमचे नाही तर माझे सुद्धा आहेत ना. म्हणून रमा ते गिफ्ट आता उचकून बघते तर त्यात मस्त गजरा साडी वगैरे असतं. म्हणून आता रमा त्या गजऱ्याचा मस्त वास घेते आणि त्या साडीवरून अगदी प्रेमाने हात फिरवत म्हणते की खरंच किती सुंदर साडी आहे. म्हणून रमाला आता ती साडी फारच आवडते आणि तो गजरा सुद्धा अगदी रमा प्रेमाने वास घेते आणि त्यात एक प्रेमाची चिठ्ठी सुद्धा आता असते. आता हे सगळं अक्षयचा प्लॅन असतो. अक्षयने दिलेली साडी वगैरे असते आणि हा रंग तुमच्यावर एकदम छान असा खुलून दिसेल, स्पेशल साडी आणि स्पेशल अगदी डे साठी ही तुम्हाला अगदी मस्त शोभून दिसेल आणि कदाचित मात्र आज तुमचा तो स्पेशल डे असेल. तेव्हा आता रमाला असं वाटतं की साईने दिलेला आहे. तेव्हा आता रमा ही अगदी खुश म्हणते की साई इतके रोमॅन्टिक केव्हापासून झाले, मग आज मात्र साई मी ही साडी नेसेल. साडी नेसल्यानंतर तुम्ही सोशल मीडियावर फोटो हे पोस्ट करताल आणि तेव्हा मला कळेल की तुम्हाला ही साडी आवडलेली आहे म्हणून. आता रमाला याचा अर्थ कळतच नसतो. आता रमा ही विचार करते की साई सोशल मीडिया म्हणजे नक्की आता ही साईनेच दिलेलं गिफ्ट असेल ना. आणि परत स्वतःला म्हणते की बरं ठीक आहे आणि त्या गजऱ्याचा सारखा सारखा ती वास घेत असते. त्यानंतर आता इकडे अक्षय शशिकांतला सर्व काही सांगतो. अनाथ शशिकांत हसत असतो. आता जो काही दिवसभर घडलेला प्रकार अक्षयने सांगितलेला असतो की बायका सगळ्या मॅडम वगैरे त्याच्या अगदी जवळपास कसे फिरकत असतात, त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न कशा करत असतात. त्यानंतर आता इकडे जे काही साडी गजरा वगैरे आहे तर ते रमासाठी दिलेला अक्षय सांगतो. शशिकांत हसतो की काय रमासाठी साडी गजरा वगैरे आणि ते पण सिक्रेट सेंटा म्हणून तू तिला दिलं, खरंच वा अक्षय मानलं पाहिजे. पार्वती आजी सुद्धा खूप हसत असते आणि शशिकांत सुद्धा. आवडता अक्षय खुश होत म्हणतो की आता रमाला मात्र हे वाटेल की ती साडी गजरा हे सगळं काही तिच्या प्रिय साईने दिलेलं आहे तर आणि मी फक्त साडी नाही तर त्याबरोबर एक चिठ्ठी सुद्धा लिहून दिलेली आहे आणि ज्यामुळे मात्र त्या रमाला आणखीनच असं वाटेल की ही साडी तिच्या साईनेच दिलेली आहे म्हणून. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की त्याचा काय उपयोग. तेव्हा अक्षय म्हणतो की आता साईने ही साडी तिला दिलेली आहे असं तिला वाटेल आणि ती साडी नेसेल तरी अगदी आनंदाने. तर ती साडी मी माझं नाव लिहून दिली असती तर ती साडी नेसणार नव्हती हे मला माहिती होतं, म्हणून हे सर्व
आणि हे बघा आता मात्र जरीही रमा त्या साईबरोबर डिनर डेटसाठी गेली तरी सुद्धा खऱ्या अर्थाने ती माझ्याबरोबरच माझी साडी नेसून डिनर डेटला गेलेली आहे याचा आनंद आता ती व्यक्त करणार आहे. त्यावर हे ऐकून शशिकांत तर अगदी खुश होतो. शशिकांत म्हणतो की अरे खरंच आत्ता कुठे तू माझा मुलगा म्हणून शोधतोस. त्यावर तर पार्वतीची खुशच म्हणते की फारच वेडे आहात तुम्ही दोघं, कम्प्लीट वेडे. खरंच खूप छान वाटतं, बरं वाटतं तुम्हाला बाप लेकांना एकत्र असे गप्पा करताना हसत खेळत राहताना बघून खरंच खूप छान वाटतं. असा वेडेपणा करताना बघून सुद्धा खूप छान वाटतं. आणि हे बघा तुमचं असंच चालून द्या, सीमाच्या औषधांची वेळ झालेली आहे, मी तिला औषध वगैरे देऊन येते म्हणून पार्वती सीमाच्या रूम मध्ये निघून जाते आणि जाताना खुशच सांगते की करा तुमचा जो वेडेपणा सुरू आहे तर तो चालून द्या. तर आता शशिकांत अक्षयला विचारतो की अरे तू रमाला गिफ्ट दिलं हे ठीक होतं पण साईला गिफ्ट देण्याची काय गरज होती बरं. त्यावर आता अक्षय म्हणतो की त्याच्या मागे सुद्धा आता एक असं सिक्रेट आहे. तेव्हा लगेच आता शशिकांत म्हणतो की अरे सांग ना. तर अक्षय सांगतो. त्यानंतर आता साई लगेच तयार होत असतो आणि तेवढ्यात त्याला एक कॉल येतो. अक्षयनेच कॉल केलेला असतो. आता साई फोन उचलतो आणि आता फोन उचलल्यानंतर साई म्हणतो की काय रे अक्षय सर आज कशी आठवण झाली बरं. आणि आता साई मुद्दाम अक्षयच्या तोंडावर म्हणतो की अरे रमावर तयार होते आणि आम्ही डिनर डेटसाठी जात आहोत आणि सॉरी तुमची आयडिया आहे तर ती ढापली आणि मी खरंच तुम्हाला वाईट वाटतं का, कारण तुम्ही लगेच आता लुझर सारखा मला फोन केला. त्यावर आता अक्षय सर्व ऐकून घेतो आणि म्हणतो की साई हे बघ लुझर मी नाही तर लुझर तू आहे. आणि काय रे तुला काय वाटलं की इतक्या लवकर सहजासहजी मी असं हार मानेल का. अरे बरं हे सर्व जाऊन दे, तू ते सिक्रेट सेंटाने तुला जे गिफ्ट दिलेलं आहे तर ते बघितलं की नाही. त्यावर तर साई विचारतो की त्याचा आणि याचा काय संबंध आहे. अक्षय शशिकांतकडे बघत हसतो. तर साई म्हणतो की मला माहिती आहे माझी सिक्रेट सेंटा रमा आहे आणि त्यांनीच मला गिफ्ट दिलेलं असणार. त्यांनी मला गिफ्ट दिलं पण तू काय इतका उतावळा होत असतो. अरे त्यांनी अगदी प्रेमानेच गिफ्ट मला दिलं असेल, तुला काय करायचं की त्यांनी मला काय दिले आणि काय नाही. त्यावर तर अक्षय हसतो आणि म्हणतो की अरे बघितलं की नाही गिफ्ट. तर साई म्हणतो की ठीक आहे बाबा तू ठरवलं आहेस ना, बघून घेतो आणि तुला स्वतःला त्रासच करून घ्यायचा आहे तर मी तरी काय करणार बरं. त्यावर तर अक्षय म्हणतो की अहो बघा तर गिफ्ट काय आहे ते, एकदा गिफ्ट बघितल्यानंतर कुणाला काय त्रास होतो हे कळेलच. तेव्हा आता साई म्हणतो की ठीक आहे आणतो आणि फोन तसाच सुरू असतो आणि साई ते गिफ्ट घेऊन येतो. आता साई म्हणतो की ती गिफ्ट आणले आणि बोल आता काय करायचं आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की आता ते गिफ्ट उघडून बघा, मगासपासून तुम्हाला ते गिफ्ट बघा म्हणतोय, मग तुम्ही एकदा उघडून तर बघा, फक्त तुम्ही बॉक्सच बघणार आहात का, मराठी तुम्हाला नाही कळत का. त्यावर तर साई म्हणतो की अक्षय सर काय चाललं तुमचं, इतकं जळफळाट झालेला आहे का तुमचा. साई म्हणतो की बरं ठीक आहे उघडतोच मी आणि काहीतरी मोठं दिसतं बरं का. तेव्हा अक्षयला हसू येत असते आणि आता साई मात्र प्रेमाने ती गिफ्ट उघडत असतो. त्याला असं वाटतं की रमाने नक्की आपल्यासाठी काहीतरी खास दिलेलं असेल. तेव्हा मात्र आता साई ते बॉक्स उघडतो आणि त्यामध्ये त्याला चिठ्ठी सापडते. तो म्हणतो की रमाने चिठ्ठी माझ्यासाठी पाठवलेली आहे तर की काहीतरी रोमॅन्टिक असा मेसेज असणार आहे तर म्हणून तो खुश होत असतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे वा चिठ्ठी लिहिली आहे का, वाचा बरं नक्की काय आहे त्यात. तेव्हा आता साई खूपच ऍटिट्यूड दाखवत असतो. साई म्हणतो की तुझ्यासमोर वाचू, बरं ठीक आहे वाचतो. तेव्हा आता लगेच साई ती चिठ्ठी वाचतो की तू माझी आयडिया वापरून रमाला कॅन्डल लाईट डिनर साठी घेऊन जातोय. आता साईचा चेहरा पूर्णपणे फिका पडतो आणि अक्षयला खूपच आनंद होतो. तर पुढे साई वाचतो की याचं तर खरंच खूप दुःख वाटतंय आणि तू कितीही आता रमाला तुझ्यासोबत डिनर डेट साठी घेऊन जात जरी असला ना तरी सुद्धा मात्र आता रमा मी दिलेली जी काही साडी आणि गजरा आहे तर तीच नेसेल आणि अगदी ती माझ्यासोबतच डिनरला येईल हे लक्षात बघ काय होतं ते. अक्षयने ही चिठ्ठी लिहिलेली आहे साईच्या लक्षात येते आणि आता अक्षय म्हणतो की काय कळलंय का साई सर तुम्हाला नेमकं. किंवा आता अक्षय असा म्हटल्यानंतर साई म्हणतो की म्हणजे आता हे गिफ्ट तू दिलेलं आहे तर रमाला. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो आणि जरही आता ते सर्व काही खर्च डिनरचा तू केला तरी सुद्धा तर रमा माझ्यासोबत येणार आहे हे लक्षात ठेव. ते पण मी घेतलेली साडी नेसूनच ती माझ्यासोबत येणार आहे हे बघत राहा. आणि काय साई सर अहो सिक्रेट सेंटा म्हणून तुम्ही तर एकमेकांना काहीच दिलं नाही, तुमच्या हातामध्ये मात्र एकच गिफ्ट होतं, मग याचा अर्थ काय होतं की मीच तुम्हाला ते दिलेलं गिफ्ट आहे दोघांना सुद्धा. आता साईला खूपच राग येतो, तुम्ही एकमेकांना काहीच दिलं नाही हे असं तुमचं प्रेम आहे का. आणि तेवढ्यात आता रमा ती साडी नेसून बाहेर येते आणि आता अक्षय आणि साईचा फोन सुरूच असतो. तेव्हा आता रमा म्हणते की साई कशी दिसते मी, आणि तेवढ्यात आता अक्षयला हे आवाज ऐकू येतो. अक्षयला खूप आनंद होतो. रमा म्हणते की हे बघा मी तुम्ही दिलेली साडी नेसून आले, साई सांगा ना कशी दिसते मी. आता साई लगेच ती चिठ्ठी लपवतो. आता अक्षय लगेच साईला म्हणतो की बघा साई सर रमाकडे बघा कशी दिसतात त्या.
तर मी दिलेली साडी अगदी नेसलेली आहे आणि मी दिलेला गजरा माळलेला आहे. तेव्हा आता साई मागे वळून बघतो. साई बघतच असतो. आता रमा विचारते की काय झालं अहो, म्हणजे तुम्ही कुणाशी नक्की फोनवर बोलतात आणि तुम्ही इतके डिस्टर्ब का दिसतात. रमा त्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत असते आणि साई तिच्याकडे बघत असतो, परंतु साईचा चेहरा अगदी पडलेला असतो. तेव्हा आता रमा विचारते की काय झालं, तुम्ही इतके डिस्टर्ब का दिसतात, तुम्हाला साडी नाही आवडली का. आता अक्षय हे सर्व बोलणं ऐकत असतो. रमा पुन्हा विचारते की म्हणजे तुम्ही दिलेली साडी आहे आणि मला ती छान नाही दिसत का. तेव्हा आता लगेच साई म्हणतो की नाही ही साडी. तर आता लगेच इकडून अक्षय म्हणतो की साई हे बघ, आता काही बोलू नकोस, तिला काही सांगू नकोस, आता फक्त तू ऐकायचं. आता स्कोर आहे ना तो झाला ना 1-1. अक्षय लगेच आता खुश होत फोन कट करतो. साईचा खूपच मूड ऑफ होतो आणि अक्षयला फार आता हसू येत असतं. त्यानंतर रमा इकडे साईला विचारते की काय झालं, आता कुणाचा फोन होता आणि तुम्ही इतके डिस्टर्ब का दिसतात. साई अहो काय झालं, जातो ना आपण डिनर साठी असे रमा विचारत असते. तेव्हा आता साई म्हणतो की नको जायला, आपण कॅन्सल करून टाकूयात. तेव्हा आता रमा म्हणते की हो नको जायला, ठीक आहे. आता रमाचा चेहरा पूर्णपणे पडतो. साई तिच्याकडे बघत असतो आणि इकडे अक्षय तर खूपच खुश होतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता साई रमाला विचारतो की आपण डिनरला जाणार नाही तर त्याचा तुम्हाला राग नाही आला का. तेव्हा रमा म्हणते की काहीतरी तुम्हाला कामाचं टेन्शन असेल म्हणून तुम्ही कॅन्सल केलं असेल. तेव्हा मात्र आता लगेच माई ती चिठ्ठी पाहते आणि माई म्हणते की चिठ्ठी वाच ना, जी साईला पाठवलेली असते ती चिठ्ठी. तेव्हा आता माई म्हणते की हे सगळं त्या अक्षयचं कारस्थान आहे. म्हणून रमा लगेच आता फोन करते आणि तो फोन शशिकांतने घेतलेला असतो. कोणी सांगितलं होतं साईने ही चिठ्ठी देण्याची. तेव्हा शशिकांत म्हणतो की तुम्ही ज्याला ओरडतात ना तो इथे नाही, तो शाळेत गेलेला आहे कामासाठी. म्हणून रमा रागाने आता तेथे शाळेमध्ये येते. तेव्हा आता अक्षयने तेथे डिनर डेटचा प्लॅनिंग केलेला असतो. आता मात्र रमा तेथे येऊन ओरडते की हे सर्व काय चाललंय, तुमची हिंमतच कशी झाली. तेव्हा आता अक्षय हसत असतो. त्यानंतर आता इकडे इरावती आत्या मात्र आता ताराला विचारत असते की काय ग शशी आज जेवला नाही का. तारा म्हणते की नाही, त्याचा आणि अक्षयचा काहीतरी प्लॅन आहे, म्हणजे रमा आणि अक्षयला एकत्र आणण्याचा. दोघं मात्र आता शाळेमध्ये आहे हे आता जेव्हा इरावतीला कळते तेव्हा इरावती लगेच आता म्हणते की ते दोघं शाळेत आहे आणि तुला एक ब्रेकिंग न्यूज द्यायची आहे, गुड न्यूज. तेव्हा मात्र आता रमा ही जायला निघलेली असते तर दार बंद होते आणि ती अक्षयवर ओरडून म्हणते की हे काय नाटक आहे नवीन, आता दार का बंद केलंस. आता अक्षयला खूप हसू येत असतं. तर मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.